मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी दोघांनी एकमेकांचा सत्कार केला। जवळपास 1.25 तास दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। ही व्यक्तिगत भेट असून त्यांच्या तब्येतीची आपण विचारपूस केली असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। 2 सप्टेंबरच्या GR बाबत न्यायालयाने स्थगिती दिली नसून उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य केला पाहिजे असे म्हणत ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही, त्यामुळे याची प्रक्रिया पुढे जाऊ द्या असे आवाहन विखे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना केलंय। मान्य उच्च न्यायालयाने त्याला काही स्थगिती दिली नाही। आता परवा आपण जर पाहिलं निर्णय तेवढं कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, आता त्यामध्ये आपण काही भाष्य करू उचित नाही। कारण पुन्हा परंतु मला वाटतं की जो आता मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय होईल तो आता सगळ्यांनी मान्य केला पाहिजे। सर, ओबीसी मोर्चे काढण्याचं सांगताय, नागपूरला मोठा मोर्चा निघणार आहे, आता महारॅली पण, एल्गार रॅली, बीडला पण ओबीसी समाज काढणार आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली का? किंवा ओबीसीना तुम्ही समजावून सांगणार आहे का की जे तणाव निर्माण होतो दोन समाजामध्ये त्याविषयी काही चर्चा करणार आहे? नाही, मी मागे म्हटलं होतं की भुजबळसाहेब ज्येष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करायला माझ्या दृष्टीने काही हरकत नाही आहे। पण मुद्दा असा आहे की जो माझी पहिल्यापासूनची भूमिका होती की ज्यावेळी ओबीसींना आरक्षण दिलं गेलं तर कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला, कधी मेळावे घेतले का, कधी मोर्चे काढले का? नाही ना, आपण मराठा समाजाने सगळ्यांना सांभाळून घेतलं। आता ज्यावेळी मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी मान्य जरांगे पाटलांनी घेतलेली आहे, तर त्याला हे लोक विरोध का करतात हे मला अजून समजायला नाही। तर माझी त्याला विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या, ही प्रक्रिया पुढे जाऊ द्या। तुमच्या आरक्षणाला पुढे धक्का लागत नाही, पुढे तुमच्या आरक्षणामध्ये समाज आरक्षण मागत नाही। जे आता जी प्रक्रिया पूर्वीच्या मग हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून असेल काय असेल ते आता फक्त पुढे न्यायची आपल्याला। विरोध का तुम्ही करता? समाजाने, मराठा समाजाने तुम्हाला कधी विरोध केलेला नाहीये, तुम्ही काय विरोध करता? कारण विनाकारण मग ही विषमता तयार होते। आणि महाराष्ट्र हा खरं पुरोगामी राज्य आहे, याच्यामध्ये अनेक प्रगल्भ नेते या राज्यात होऊन गेलेले आहेत, त्यांनी भूमिका घेतलेली आहे। खरं 94ला मान्य शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर त्यावेळी समाजात समावेश केला असता तर हा प्रश्नच नसता आला। खरं म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये राज्य या समाजाच्या सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं जरा कोण जबाबदार असेल तर पवारसाहेबच आहे, त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे। आज कधी मराठा समाज आज मोर्चा काढतोय किंवा काही ते आम्ही कधी त्याबद्दल आक्षेप घेतला नाही ना। आम्ही असं म्हणत नाही की 94चा निर्णय बदला, 94च्या निर्णयामध्ये अंमलबजावणी वेगळी करा, त्यामुळे त्यांचं आरक्षण संपतच आहे ना। 94चा निर्णय बदलण्याची भूमिका असते तर मला वाटतं ओबीसीच्या नेत्यांचा मी आक्षेप समजू शकला। गॅजेटला सहयोगी पक्षाचे मंत्री तुम्हाला विरोध करताना दिसत आहे। नागपूरला उद्या मोर्चा आहे ओबीसीचा, त्या संदर्भात काय बोलतो? नाही, मला वाटत नाही असं आहे। आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, आता न्यायालयाचा निर्णय येईल तो आपण मान्य करू ना। न्यायालय कधी भूमिका घेईल, उद्या आम्ही जी भूमिका घेतली त्या संदर्भात काही न्यायालयाची वेगळी मतं असतील, त्यामुळे शेवटी आम्ही ज्यावेळी कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य असं म्हणतो, मग ते न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट बाबा असताना त्यांच्या ओबीसी समाजाचीच लोक हैदराबाद गॅजेट चॅलेंज करण्यासाठी उच्च न्यायालयात गेलेले आहेत। पण न्यायालयाचा निर्णय होत ना। आता न्यायालयाने जर त्याला स्थगिती द्यायचा नकार दिला, 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, महिन्यानंतर न्यायालय काय भूमिका घेतो तुमची भूमिका तुम्ही मांडा, आपली भूमिका दोन्ही बाजूने मांडल्या जातील। पण न्यायालयामध्ये दावे दाखल करायचे आणि पुन्हा मोर्चे काढायचे ठीक आहे, मला वाटतं योग्य नाही आहे। त्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या या सामाजिक जो काही शांतता आहे त्याला कुठं भंग होणार नाही अशी त्याने काळजी घेतली पाहिजे। काय चर्चा झाली? GR संदर्भात चर्चा झाली नाही? काही नाही, आमच्या आता GR त्यांची मागणी आपण पूर्ण मान्य केलेली आहे, पुढे चाललो आपण। अजून काय असेल तर आम्ही चर्चा करतोच आहे। पण मी बरेच दिवस चाललो होतं, माझ्या खरं नाही तब्येत बरोबर नव्हती, तर प्रत्येक वेळेवर त्या विषयावर चर्चा केली असं काही नाही आहे। काय विषय होता, काय चर्चा झाली? तब्येत खराब होती म्हणून भेटायला ते फक्त कारण होतं आणि चर्चा चालू होती असं म्हणजे आपण कधी जाऊन हैदराबादचा गॅजेट आणि त्यांनी अगोदर सांगितलं आपल्याला किंवा दसऱ्या तारखेला दसऱ्याला तारखेला कुठला ते होता आम्हाला आता दिवाळीला
ज्याप्रमाणे तुम्हाला प्रमाणपत्राचे वाटप सुरू करावे त्या चर्चेला करतील आपण. मराठा समाजानं सुद्धा जो स्थानिक चौकशी अहवाल शेतूमध्ये तो मिळतो त्यानुसार अर्ज करणं गरजेचं आहे. मराठा समाजानं सुद्धा ते अर्ज तातडीनं करावे आणि ते तुमचं पुढं असेल तुमचं समानात्मक या पद्धतीने स्थानिक चौकशी अहवालानुसार जो शेतूमध्ये मिळतो वारंवार मी समाजाला सांगतो त्यानुसार तुम्ही अर्ज करा. त्यावरती चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे सविस्तर होणार काय पाहिजे आणि सातारा संस्थांचं पण सांगितलं तोही अहवाल स्वीकारत होता. 1 महिन्याचा वेळ घेतला होता. 2 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 1 महिना पूर्ण होऊन गेला आणि असं काय काठरोज पकडत नाहीत मला सांगतो मला 2 महिने घेतच लावला. आणखीनच तुम्हाला अहवालचा अभ्यास राहिला असेल सातारा संस्थांच्या कोल्हापूर गॅजेटच्या पुणे गॅजेटच्या आणि संस्था राहिल्या आणखी जरा दिवसामध्ये पण अहवाल घ्या आणि तो पण जे तुम्ही होते पण काढा. हैदराबाद गॅजेटचा जे आधी त्यानुसार जे नोंदी भेटत आहेत किंवा त्यांना प्रमाणपत्र देण्यात येते त्याची ते अडचण येत आहे त्या संदर्भात ते बोलणे झाले. हां कारण स्थानिक चौकशी अहवाल जो आहे जी स्थानिक समिती आहे 3 जणांची त्यात कृषी अधिकारी असेल तहसीलदार असेल तलाठी असेल आणि ग्रामसेवक असेल गावागावात आणखी मराठवाड्यात ते पण नियुक्त नाही. काही बुलढाण्याचा भाग येतो निजाम स्टेटमध्ये काही सोलापूरचे जवळपास मला वाटतं 70-80 गावं येतील ते पण घेणं गरजेचं आहे आणि समित्या पण गठीत करणं गरजेचं आहे गावागावाच्या. काही जवळ केल्यात असं म्हणणं त्यांचं काही जागेवर नाही तर आम्ही ते आता प्रत्यक्ष फोन लावून त्यांना ते सिद्ध करून देतो. त्याच्यामुळे आता ते तातडीनं आयुक्त साहेबांना त्यांना आता त्यांच्या उपसमितीच्या धर्तीमध्ये ताबडतोब आदेश काढून सांगते गठीत करा. पण माझंच मराठा समाजाला सांगतो की आपला जो JR निघाला हैदराबाद गॅजेटचा त्या JRच्या नुसार स्थानिक चौकशी हवा आहे प्रत्येक शेतूवरती मिळतो. त्यानुसार सगळे कागदपत्र जमा करून कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करा. तहसीलला करा. तहसीलला नसेल तर तुमच्या गावातल्या तलाट्याकडे ग्रामसेवककडे करा कृषी अधिकाऱ्याकडे करा गावात करा पण करा. तुम्ही आता गप बसू नका कारण आपल्याला हे टिकवायचं. आपल्यावर जाणारे लोक खूप आहेत मराठ्यांवरती. मराठ्यांना शत्रू पण खूप येतात. मराठ्यांना खूप शत्रू आहेत. आमच्या लेकरा बाळ कोणाला मोठे होऊ देवा आणि आज मराठ्यांचा व्यवसाय हा शेती. आमचं कुळच असं आहे की आमचं शेतकऱ्यांचं कुळ आहे एक मोठं आणि काही मराठ्यांना आमच्या कुळातले आरक्षणाचं प्रमाणपत्र तर काहीला कुणबीचे नाही पण आमचं कुळ एक आहे व्यवसाय एक आहे आमची परंपरा एक आहे आमचं सगळं राहणीमान सणवार आमचे रोटीबिटी व्यवहार आम्ही जे व्यवसाय करतो ज्या आमच्या कुळात काही ना कोणी प्रमाणपत्र तर काहीला नाही आणि व्यवसाय आमचा सारखाच आहे. आम्ही का लोकांसारखी बी नाही कोणाला बी दिसतोच म्हणणारे आहेतच आम्ही. मग ते कुळाप्रमाणे सुद्धा आपण सारखे म्हणजे आमचा शेती व्यवसायाचा आमचं कुळ आहे. आमचा सगळ्यांचा व्यवसाय शेती आणि आमच्यावरती तरी जाणार आहे. पण आमच्या हैदराबाद गॅजेटच्या सारखे दस्तावेज शिंदे समितीनं आणून विश्वास लोकांसारखी बी नाही कोणाला बी दिसतोच म्हणणारे आहेतच आम्ही. मग ते कुळाप्रमाणे सुद्धा आपण सारखे म्हणजे आमचा शेती व्यवसायाचा आमचं कुळ आहे. आमच्या सगळ्यांचा व्यवसाय शेती आणि आमच्यावरती तरी जाणार आहे. पण आमच्या हैदराबाद गॅजेटच्या सारखे दस्तावेज शिंदे समितीनं आणून विश्वास तरी यांचा विरोध आहे. मराठ्यांना माझं सांगणं आहे आपल्याला खूप लढून आपण मिळवलं. सोन्यासारखं आरक्षण आहे. आपल्या लेकरा बाळाला तोंडाला आल्याला हातातोंडाशी आल्याला घात जाऊ द्यायचा. हो ताकदीनं लावून धरायचा. आपल्या JRला धक्का लागू द्यायचा. हातातले काम बाजूला फेकायचे आणि वेळ आली ना आपण बी तोडीस-तोड ताकद दाखवायची. आणि जेव्हा करील ना तेव्हा आपण तुम्ही 1994चा जे आहे त्याचा नेहमी उल्लेख करत असताना त्या विखे पाटील बोलताना असं म्हटलं की त्याच वेळेस जे काढला त्याच वेळेस मराठा समाजाला सुद्धा आरक्षण भेटलं असतं तर आता OBC आणि मराठामध्ये जो तणाव आहे तो दिसला नसता. ते शरद पवारांनी त्यावेळेस करायला पाहिजे असंही ते म्हटलं. नाही एकतर अर्थाची गैरअर्थ झालं गेलेल्याला दोष देणारातला मी नाही. मी त्या दिवशी पण बोललो पण काही मीडियावरले बांधवांनी त्याचा वेगळा अर्थ दाखवला. तसा अर्थ नाही. माझा म्हणण्याचा उद्देश काय होता की 1994 ठीक आहे आमचं बघलो झालं आम्ही आमचं बघू ना
करूच आम्ही आमचं लढून मिळू कसं. पण ज्या माणसानं ज्यांच्यासाठी 16% आरक्षण दिलं 1994 त्या लोकांनी उपकार नाही ठेवला हो त्यांचा. हे माझा म्हणण्याचा उद्देश. किंवा आम्हाला तर नाही दिलं, तुम्हाला दिलं तर तुम्ही तरी त्यांच्याकडे राहायचं ना. तुम्ही सोडून गेले. म्हणून माझा म्हणण्याचा उद्देश होता की त्यांना पश्चाताप झाला असं. विचारायला आपण यांना 16% आरक्षण दिलं तरी यांना उपकार नाही राहिला. उपकाराची परतफेड अशी केली की एक माणूस जवळ नाही राहिला. त्याच्यापेक्षा मराठ्यांना दिलं असतं तर बरं झालं असतं. हे त्यांना आता पश्चाताप येत असत. हा मी त्याची बोलण्याचा आपला अर्थच तो आहे एखाद्या वेळेस. आणि खरंच येत पण असं विचारायला मी ज्या माणसांना आरक्षण दिलं 16% ते लोक आज कचाकच आपल्या विरोधात बोलून घाणघाण शिवाय देते. काय अधिकार आहे तुम्हाला त्यांना शिवाय द्यायचा? ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला घोड्या लावता तुम्ही. हे साधं नाटक आहे काही. आणि मग त्यांना पश्चाताप येत असेल ना. ज्यांना दिलं तेच आपल्या बरोबर नाही. त्याच्यापेक्षा त्या महिला मराठ्याला पण दिलं असतं तर बरं झालं असतं असा पश्चाताप येत असेल असं म्हणणं. आता ते 94 झालं गेलं ते आता त्या विषयात उकरून काढण्यात मजा नाही. पण जे वाटलं ते खरं आहे. कारण छगन भुजबळला मोठा करणारे तेच, आरक्षण बी देणारे तेच, आणि आज ते सोबत नाही. कोणत्या जाती त्या 16% आरक्षणात बसल्या त्या जातीला तरी पवार साहेब उपकार म्हणायला पाहिजे होता ना. काय चुकीचं बोललोय त्यांच्यावर काय टीका केली का मी? तरी पण त्यांचा अनिल देशमुख का काय माझ्या विरोधात बोला आधी तेव्हा मी बोललोय. नसता मी आतापर्यंत त्याचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. 1994 जे अर्ज त्याला काय बोलायचं, त्याचा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचं? आमच्या आरक्षणात येऊ नका, मराठ्याला कोण असं काहीतरी बोलला मी काय बाहेर बघितले नाही. काय करायचं त्याने देशमुखला बोलायचं? करायचं काय त्याला? आम्ही आतापर्यंत पवार साहेब नाव घेतलं का? त्याला काय बोलायची गरज होती? तेव्हा बोलल्याला आम्ही बोललो, आधी आम्ही बोलत नाही. गैरसमज करणाऱ्यांनी भूतच गैरसमज करून नाही. मी आणखी सुद्धा पवार साहेबांवर टीका केलेली नाही. आणि तुम्ही लई येड्या करायला लागले तर मला मग बाखळा काढावं लागत. मग ते सुद्धा क्लिअर सांगतो. मग तुमचे इतकं वाखळा गाबा मग कोणाकडेच नाही इतकं माझ्याजवळ आम्ही केलंच नाही. आम्ही फरक सांगितलं. हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी माकडा मुकडांनी चिलटा खाणाऱ्यांनी त्या समजून घेणं गरजेचं. मी बोललोय का 1994चा JR काढला, आरक्षण दिलं गेलं, आमचं होतं ते दिलं गेलं आरक्षण. पण ज्यांना दिलं त्यांनी तरी त्यांच्या बाजूने आयुष्यभर राहायला पाहिजे. ते सापाला दूध पाजल्यासारखं झालं. साहेबांनी साप मोठे केले, आमचं वाटलं झालं. पण आमचं झालं तर आम्ही लढू मिळू हरकत नाही. तुम्ही तरी त्यांचं कोण राहणार. म्हणून माझा बोलण्याचा उद्देश होतं की साहेबाला पश्चाताप येत असेल त्यामुळे ज्यांच्यासाठी आपण दिलं ते आपल्या बाजून नाही आलं. त्याच्यापेक्षा मराठ्यात दिलं असतं तर बरं झालं असतं असा त्याचा बोलण्याचा उद्देश होता. दुसरा विषय असा की तुम्ही मराठा समाजाच्या समितीच्या माध्यमातून आपण सापडल्या कुठेतरी ओबीसी समाज आक्रमक नागपूरचा मोर्चा म्हणजे टांगड्या फोडायचं काम. नागपूरचा मोर्चा म्हणजे असा मोर्चा आहे तो जीव जायना म्हणून हात फोडायचे असं म्हणतात. त्याला एक जुनी म्हणबी मी परवा दवाखान्यात सांगितलं. झोपेतून उठला आणि पिठात मुतला असं काय मी त्याच. अचानक कुंकून काम उठला ओबीसी अरे करत करीत बसला. गडी गुटगुटीत होता, चिकना चुपट दिसाय. आता याला दिसतो पेव आता निळा पाळाय. हे नाही त्यानं काही गरज होती. ती काँग्रेसचा मोर्चा आहे, ओबीसीशी त्याशी काही संबंध नाही. कारण त्यांना काय जवळ आले निवडून बोलायचं ओबीसी कोण तेवढं मतदान पडून. ओबीसीची अशी फरफट लावली 4-5 जणांचा आभार यांनी. येवल्याचं एक अलिबाबा, आणखी 2-3 जण इकडची ती काही परळीची टोळी धरून आणतो इकडून तिकडून. आता हे नवीन एक उठला आहे नागपूरचा. अशी 5-7 जणांनी काय केलंय यांच्यात लागली रेस. निवडणुका जवळ आल्या, आम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी भांडलो असं मत दाखवायचे. आम्ही ओबीसी आरक्षणासाठी नाही भांडलो. तुला मतदान किती पडत यासाठी भांडतात तुम्ही. तुमची फक्त मरमर श्रेय घेण्यासाठी चालली, नेतृत्व बनण्यासाठी चालली. ओबीसीला तुमच्याशी काही घेणं. कारण गोरगरीब ओबीसीला सरळ वाटतंय. नोंदी निघाल्यात ना